रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आपण खूप वेळा आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत जजमेंटल होतो, त्यांना गृहीत धरतो, त्यांची बाजू समजून न घेता आडाखे बांधतो. पण जेव्हा सत्य समोर येतं त्यावेळेस मात्र आपण असं का वागलो या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. ऐकूया ही पुढची कथा, ओवाळणी, जी लिहिली आहे कौस्तुभ केळकर यांनी. आम्हाला तर तो एकुलता एकच वाटायचा. खूप उशिरा समजलं त्याला एक बहीण होती म्हणून. खरं तर लहानपणापासूनचे मित्र आम्ही. आमच्या गँगमध्ये तोही अगदी पहिल्यापासून, म्हटलं तर पहिलीपासून. बराचसा अबोल, घुम्या, शब्दाला महाग, एका वाक्यात उत्तरे द्या यासारखं मोजकच बोलायचा. एकमेकांच्या घरी पडीक असायचो आम्ही. पण त्याच्या घरचा पत्ता मात्र आम्हाला धड ठाऊक नव्हता. घरचा विषय निघाला की तो अस्वस्थ व्हायचा. चल तुझ्या घरी जाऊ असं म्हटलं की टचकन डोळ्यात पाणी यायचं त्याच्या. आईला हे आम्ही सांगितलं तर ती म्हणाली, असू देत ग, चांगला मुलगा आहे तो, असतील काही अडचणी त्याच्या घरी. आम्हालाही पटलं. एकदा असाच तो घरी आलेला. राखी पौर्णिमेचा दिवस होता. माझ्या ताईने माझ्या बरोबर त्यालाही ओवाळलं. प्रचंड खुश झाला तो. दप्तर उघडून कंपासीत घडी करून ठेवलेली 10 रुपयांची नोट त्याने तबकात घातली. ताई म्हणाली, अरे कशाला? तर तो म्हणाला, असं कसं, ओवाळणी घालायलाच हवी. दरवर्षी यायचा तो राखी पौर्णिमेला घरी. माझी ताई त्यालाही ओवाळायची, अगदी कॉलेजात जाईपर्यंत. नंतर आम्हीच मुंबई सोडली. त्याचा तर काही पत्ताच नाहीये आता. खूप वर्षात गाठभेट नाही. सध्या आम्हाला वेगळंच टेन्शन आहे. आमच्या मेहुण्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करावं लागणार होतं. काडीचंही व्यसन नाही त्यांना, तरीही भोग, दुसरं काय. डोनरची वाट बघणं चालू होतं. देव पावला म्हणायचा. अगदी वेळेवर डोनर मिळाला. एका बाईनं जाता जाता ऑर्गन डोनेट केलेले. त्या देवीला मनापासून हात जोडले आणि जोगेश्वरीलाही. कृपा असू देत बाई. सगळं व्यवस्थित पार पडलं. काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला मी आणि ताई हॉस्पिटलमध्ये गेलेलो आणि अचानक तो समोर आला. इतक्या वर्षांनंतर लगेच ओळखलं मी. कसानुसा हसला, एकदम गळाभेट आणि अश्रुपात. माझी बहीण गेली रे. 5 मिनिटांनी सावरला. आम्ही तिघं हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये आणि अचानक बोलायला लागला. खरं सांगू, लहानपणी लाज वाटायची तुम्हाला घरी न्यायला. 3 खोल्यांचं तर घर आमचं. तिला कुठं लपवून ठेवणार? तुमच्या ताया किती हुशार. माझी ताई मात्र मतिमंद होती रे ती. नाही, शहाणी होती ती. माझ्यावर खूप जीव होता तिचा. वेडपट मी होतो. माझं ऐकायची ती. तिची कुवत बेताची आहे हे समजून घ्यायला मलाच वेळ लागला. नंतर मात्र जीवापाड जपलं तिला. माझ्या बायकोनेही मनापासून केलं सगळं तिचं. 40 वर्षांची होईपर्यंत शाळेत जायची ती. कागदी राख्या करायला शिकली होती. दरवर्षी स्वतः केलेली राखी बांधायची माझ्या हातावर. आत्ता गेली तेव्हा 55 वर्षांची होती. जाताना म्हणाली, मी देवबाप्पाकडे जाणार, आईबाबांना भेटणार, मज्जा येणार. आमच्याहीनंच ठरवलं तिचे ऑर्गन डोनेट करायचे म्हणून. पटलं मलाही. तीही लगेच तयार झाली. जाताना ऑर्गन डोनेट केले तिने. मला म्हणाली, तू सांगशील तसं, मी तयार आहे. दुखणार नाही ना रे फार? काय सांगू तिला की मरणानंतर सगळंच संपतं. म्हणाली, एकदम रेडी आहे मी. जाताना एवढंच म्हणाली रे, आणि हसत हसत गेली. खरं तर अजूनही जिवंतच असेल ती, अंशरूपात. इथेच ऍडमिट होती शेवटचे 2 दिवस. असं म्हणून निघून गेला. कॅन्टीनमध्ये ताई आणि मी. 5 मिनिटं कुणीच काही बोललं नाही. मग ताईला लिंक लागली असावी बहुतेक. मेहुण्यांचं ऑपरेशन,
लिव्हर ट्रान्सप्लांटचं. लगेच डोनरही मिळाला. डॉक्टर सांगत होते की एक बाई जाता जाता सगळे ऑर्गन डोनेट करून गेली. ती बाई म्हणजे याची ताई. सलाम तुझ्या ताईला, बायकोला आणि तुलाही. माझ्या ताईच्या ताटात जी ओवाळणी घातली आहे ना तुम्ही, खरंच खरंच रे, तुझी बहीण मतिमंद नाही, शहाणीच होती ती. आम्ही वेड्यासारखे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिलो. ओवाळणी कथाकट्टामध्ये चैत्राली बरोबर आता तुम्ही ऐकत होतात कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली ही कथा. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.